इच्छा होती आपल्या आई वडिलांना जीव घालायचा आहे. पहिल्यांदाच आपले आई वडील जेवायला येणार आहेत असं चौघा भावंडांचं म्हणणं आहे. सोपानदेव सगळ्या पैठणात फिरले आणि प्रार्थनानं सगळ्या ब्राह्मणांना विनंती केली की तुम्ही आमच्या पंक्तीत या, तुम्ही आमच्या पंक्तीला जेवायला या. कृष्णाजी पंत देवकुळ्यांच्या घरी उतरली होती. त्यांनी वडिलांच्या श्राद्धाला निघाली होती. पण झालं असं की जरी सुद्धा पैठणवासियांनी ज्ञानोबाऱ्यांना शुद्धीपत्र दिलं, जरी पैठणवासियांनी चौघा भावंडांना शुद्धीपत्र दिलं, पण तरी सुद्धा पैठणवासियांचा आणखीन पण काही वळ गेला नव्हता. तरी सुद्धा यांना मानत नव्हते. काही लोक मानतच नाहीत महाराज. तुम्ही लिहून घ्या, जगाच्या पाठीवर काही लोक तुमचा विरोध केला आणि तुम्ही कितीही त्यांच्यासोबत चांगले वागले, तरी ती लोक तुम्ही त्यांच्यासाठी कितीही चांगलं केलं तरी ते तुमचं वाईटच करणार आहेत. म्हणून एक करा, त्या लोकांना एका डस्टबिन मध्ये टाकून द्या, त्यांचा विचारच करू नका. असं जीवन जगाना. जी लोक आपल्यासोबत प्रेमाने वागतात त्या लोकांना सहज त्या लोकांसाठी वेळ द्या. जी लोक आपली कधीच होणार नाहीत त्या लोकांना वेळ देऊन तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. ही लोक कधीच तुम्हाला स्वीकारणार नाहीत. या जगाचा असा प्रसंग आहे. काही लोकांना आता काय लय अनुभविक आहे. गावाकडे आपण येत नाही, आळंदीला असतो त्या आधी असं काही वाटत नाही. असं वाटते जग सगळं चांगलं आहे. पण या जगात उतरल्यानंतर कळतं की हे जग कसं आहे. या जगात उतरल्यानंतर, या संसारात उतरल्यानंतर हे जग कळतं महाराज. ती लोक आपल्याकडून अपेक्षा करतात की आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. ज्या ज्या अपेक्षा ते स्वतःच्या मुलाकडून करत नाहीत, त्या अपेक्षा आपल्याकडून करतात लोक. त्या अपेक्षा आपल्याकडून करतात. हे जग मोठं अवघड आहे. म्हणून जी लोक तुमच्यावर खरं प्रेम करत नाहीत ना, त्या लोकांच्या भानगडीतच पडू नका. अगदी त्या त्या लोकांचा व्हायरस आपल्या कॉम्प्युटर मधून, आपल्या मोबाईल मधून काढा आणि तो एवढा बाहेर सॉफ्टवेअर मारा, फेकून द्या की तो परत आपल्याकडे आणूच नका. जी लोक आपल्याला आवडत नाहीत सागर भाऊ, जी लोक आपला स्वीकारच करणार नाहीत, एक बोलू का, काही लोक म्हणतील की महाराज का हो तुम्ही त्या माणसाचा स्वीकार का करत नाहीत. उदाहरण देतो बरं, हे माझ्या जीवनातलं काही नाही. उदाहरण देतो, विचारा तुम्ही त्यांना की का हो महाराज, तुमचं अमोल महाराजचं का पटत नाही, का तुम्ही अमोल महाराजांना बोलत नाही, कारण काय. तर कारण काही सापडणार नाही. कारण उत्कर्ष एवढंच सापडेल, त्याच्या पलीकडे काय सापडणार नाही. विचारा तुम्ही त्यांना, काय केलं बरं, ते वाईट वागले का, ते असं तुम्हाला काही बोलले का, त्यांनी तुमच्यासोबत असं काही केलं का. उत्कर्ष हेच कारण ठरेल. या जगाच्या पाठीवर लोक लय गरीबाचाही विचार करत नाहीत आणि लय श्रीमंताचाही विचार करत नाहीत. पण या जगाच्या पाठीवर लोक त्यालाच काड्या टोचतात जो शून्यातून विश्व निर्माण करतो, आणि जो संघर्ष करतो त्यालाच लोक त्रास देतात. भिकाऱ्याचा विचार करायला लोकांना वेळ नाही आणि श्रीमंताचा विचार करण्याची कुवत नाही. म्हणून जी लोक शून्यातून मोठं होण्यासाठी निघालेले असतात त्याच लोकांना लोक त्रास देतात बुवा. हा जगाचा इतिहास आहे, हा इतिहास आहे. म्हणून ऐका, त्या लोकांना एवढ्या दूर फेकून द्या. डायरेक्ट त्यांचा व्हायरस फेकून द्या, त्याला अँटीव्हायरस मारा, त्यांना आपल्याकडे घेऊच नका. अशा लोकांचा त्याग करा. नाही का, कृष्णाजी पंत देवकुळ्यांच्या घरी आपल्या वडिलांना काहीतरी श्राद्ध, वडिलांना जेवायला बोलवण्यासाठी श्राद्ध ठरवलं. त्यांनी अनेकांना निमंत्रण दिलं, पण पैठणातला एकही ब्राह्मण त्यावेळेस त्यांच्याकडे आला नाही. आला नाही. स्वयंपाकाला सुरुवात दिली. सगळ्यांनी ठरवलं, का हो पाटील, तुम्ही जासाल का त्याच्या घरी. नाही बाप्पा, आपण घेतलं पण ते पतिताची पोर आहेत, आपण त्याला आपल्या याच्यात घेतलं पण ते पतिताची पोर आहेत, त्याच्याकडे आम्ही जेवायला जात नाही. तुम्ही जासाल का हो, तुम्ही तुम्ही मी बी नाही जात. म्हटलं येतो पण नाही जात. मग काय झालं, मग बलवायला आले. कशाला, पहिले काय देतात तुमच्याकडे, आवतन का आमंत्रण, आवतन का आमंत्रण. बर बर, त्या आमंत्रणातही दोन पद्धती आहेत, माहिती आहे का तुम्हाला. एक चुलबन आमंत्रण, तसं तो आमंत्रण शब्दच नाही, मूळ निमंत्रण शब्द आहे. पण ते त्याचा आमंत्रण झाला, त्या आमंत्रणाचा आवतन खाली खाली काही शब्द लय पुढे गेले विदर्भात, नाही का. तुम्ही सांगतो ना, विदर्भातली भाषा लय गोड आहे महाराज, लय गोड भाषा आहे विदर्भातली. शुद्ध बोलायचं फॅड, नाही का. मी नेहमी सांगतो ना, काय शुद्ध बोलतात. त्या जुन्या ज्या म्हाताऱ्या स्त्रिया होत्या ना, त्या आपली भाषा साधी सोपी बोलायच्या. आला का बा, ये माये आला, असं म्हणायच्या, त्यात प्रेम होतं. तू तशी आताच्या पोरी तर काय शुद्ध बोलतात हो, सांगू का. हे पण कीर्तनात याच्यातच सांगू. आताच्या पोरी एवढं शुद्ध बोलतात, 12वीचे पेपर 3 वेळेस देते, 12वीचे पेपर 3 वेळेस देते, मराठीत विषय तिला 3 वेळेस निघत नाही. पण लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का, काय बोलते हो. मला ना फार कामे आहे.
मला ना फार कामे आहेत. बरं काय कामे आहेत तुला? बोलता बोलता शुद्ध बोलाय जाते आणि पितळ उघडं पडतेच. मलाहून मलेवर येतेच. काय म्हणते, मला ना सुमन, पितळ कसं उघडं पडते? मला ना सुमन फार कामे आहेत. काय कामे आहेत तुला? मला ना सकाळी 9 वाजता उठून शेतामध्ये जायचंय आणि 11 वाजता वावरातून घरी यायचंय. मग तुला जर वावरातूनच घरी यायचं होतं तर शेतात जायचं कुठं ना? विनाकारण शुद्ध. हे गावातले पोरं नाही का बुवा, आपल्याकडचे पोरं 2-2 महिने पुण्यात राहतात गोपाल भाऊ. 2 महिने. 2 महिन्यात आता ही आम्हाला ही भाषा जी येते ना, आळंदीला आमचा 10-10 वर्षाचा काल गेला, त्यामुळे ती भाषा आली. नाही तर आम्ही आळंदीला जाण्याआधी मले तुले काबेले काय असंच काम होतं आमचं. पण ते आपल्या गावातले गावाकडचे पोरं 2-2 महिने पुण्यात कंपनीत कामाला राहिले आणि 2 महिन्यानंतर जर गावाकडे आले तर ते मले तुले नाहीत म्हणत. ते गावाकडे आल्यानंतर मल्ला तुल्ला. मग ते गावातले पोरं म्हणतात हा कामातून गेला. आपल्याला इकडे लय शुद्ध बोलता येत नाही साहेब. लय शुद्ध बोलता येत नाही का? आवतन वरून शब्द निघाला नाही का? पहिले निमंत्रण शब्द होता, मग आमंत्रण झाला, मग आवतन झाला. त्या निमंत्रणामध्ये 2 पद्धती आहेत. एक नुसतं निमंत्रण आणि एक चुलबंद निमंत्रण. माहिती आहे का, तुमच्याकडे आहे का असं चुलबंद निमंत्रण? चुलबंद म्हणजे त्या घरातली सगळी लोक जेवायला असतं, असं होतं. हे निमंत्रण होतं. जाऊ द्या, असू द्या. ते बामणाच्या घरी जेवायला गेले सांगायला निमंत्रण. ते बामण्यानं लय त्रास दिला. किट लावला महाराष्ट्राचा त्यानं तर. असू द्या. हा, झाकली 29 लाखाची. हा, मग काय झालं? निमंत्रण सगळं ठरलं. अहो कुलकर्णी, ऐकलत का? तुम्ही जाणार का त्यांच्याकडे जेवायला? कोण? ब्राह्मण. भाषा मी सांगितलं ना मग अशी. जोशी, जाल काल तुम्ही जेवायला? अहो आम्ही काय जाणार? संन्याशाची कार्टी ती, संन्याशाची लेकरं ती, त्यांच्याकडे आम्ही जेवायला जावं? हा, आम्ही निमंत्रण स्वीकारलं पण आम्ही जेवायला जाणार नाही. हा, आम्ही जेवायला जाणार नाही. ठरलं. स्वयंपाक तयार झाला. तिकडे स्वयंपाक तयार झाला आणि जेवायला बोलवायला गेले, पण जेवायला एकही येत नव्हता मला. कोणीच जेवायला येत नाही. जेवायला बोलवायला स्वतः सोपान काका गेले. कोणी म्हणायचं आम्ही जेवलो, कोणी म्हणायचं आमच्याच घरी पित्र होते, कोणी म्हणायचं काही, कोणी म्हणायचं काही, आणि कोणी म्हणायचं काही. ज्ञानोबाराय म्हणतात असं करा, पहिल्यांदा पात्र वाढा. आणि पत्रावळ्या वाढल्या, सगळी पानं सजवली, सगळ्यात सगळे पदार्थ वाढले, आणि मग ज्ञानोबारायांनी हातात 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 पाणी घेतलं, पाणी अभिमंत्रित केलं. ज्ञानोबाराय म्हणायला लागले, आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलाः ये यत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते आयन्तु न पितर सौम्यासो निश्वाता पविर्देवाय अस्मिन् यज्ञे स्वदया मदन्वत् दिभृतु देवन समान. ज्ञानोबारांनी सगळ्या पितरांना आमंत्रित केलं. गावातली जेवढी लोक पितर होती ती सगळी पितर त्या पात्रावर जेवायला. सगळी पित्र, कोणाचा बाप, कोणाचा आज्या, कोणाचा आजी, कोणाची काही, सगळीच पित्र जेवायला बसली. ज्ञानोबारांनी पित्रच आणली स्वर्गातून जेवायला आणि पंक्ती बसल्या. का हो? अहो ऐकलत का म्हणे, कोण गेलं जेवायला? कोणी गेलं का आपल्यातलं? म्हणून पाहायला ब्राह्मण आले. दरवाजा लावला होता आणि दरवाजाच्या फटीतून पाहतात. ते म्हणते, गण्या, अरे तो आबा आला रे स्वर्गातून. असं जाईन ते काहीतरी वक्ते बाबा सांगायचे गोड. गण्या, त्या फटीतून पाहत लेका, काय म्हणतो मग आबा तर मेला. तो आबा जाईन पाहिलं, पहिल्याच पंक्तीत पहिल्याच नंबरले बसेल आबा. हो, तो आवाज आहे म्हणे. चरित्र लय गोड आहे ज्ञानोबारांचं. प्रयत्न केला पण मी, होईल सफल. तो आवाज आहे म्हणे पहिल्या पंक्तीत. बापरे, नाही ना म्हणलं का, पाय पाय म्हणजे तू पाय. त्या दरवाजाच्या फटीतून पाहिलं त्या महाद्वाराच्या, ते थोडा गोल होता, त्याला ते दरवाजाही झालेला होता किडलेला. आता किडलेलाच म्हणा का, काही आपल्याला पाहायचं आहे फक्त आत. मग ते पाहिलं, ते म्हणलं का, हो रे लगा बुड्या, होऊन लगा पायनं त्या मिशीचे आकडे मास म्हाताऱ्याचे होते ना, पहा तेच आहे रे म्हणे का, आवाज आहे म्हणे. मा बापाला बोलवतो, थांब, मा बापाला बोलवतो. त्याला आनंद झाला आणि ते त्याच्या वडिलाला बोलवायला गेलं. त्याचे वडील आले. काय विचारता महाराज, काय विचारता? मग सगळे आले, एकीकडून स्त्रियाची पंगत, मग आले
ते पण का रे, ए संत्या, ए संत्या, लेगा हे पाय आजी बी आहे ना बायाच्या पंक्तीत, हे पाय डावीकडून बायाची पंगतीत बसली. का रे तो आजी तर का जिलेबी खाय ना, पण तिच्या पात्रावर तर जिलेबी आहे. हे विनोद आहे, हा विनोद आहे. कथा अशीच आहे, पण थोडा विनोद आहे मार्मिक त्यात. झोपा उडाल्या पैठण मधल्या ब्राह्मणांच्या, झोपा. पितर जेवायला बोलवली स्वर्गातून. पितर अहो साक्षात ज्ञानोबा काय करणार नाहीत. होता तुमची कृपा पशु बोलेवेत. तुमची कृपा जर झाली तर पशुवेद बोलतो. आणि ब्राह्मण कुठं काढली. जेवायला आली लोक पंक्ता बसल्या. जो तो खिडकीतून बघायला लागला. कोणाचा आजोबा, कोणाचे वडील, कोणाची आई, कोणाची आजी, कोणाचा भाऊ, कोणाची गेलेली नातेवाईक सगळी जेवायला आली. ते पाहत होते, एक एक नातेवाईक पाहत होतात. तेवढ्यात त्या पितरांनी जेवले. आणि पितर जेवून नेमके निघाले. दार उघडत होते, पण दार उघडत नव्हतं. ज्ञानोबाऱ्यांनी पितरांना जेवू दिलं. आणि पितर जेवून तृप्त केली, परत पाठवली. नंतर आपलीच पित्र जेवायला आली म्हणून पैठणच्या ब्राह्मणांची डोळे उघडले. आणि पैठणचे ब्राह्मण दरवाजा तोडून आत आले. आणि त्या पत्रावळीवरचं उष्ट खायला लागले. हे माझ्या पितरांचं उष्ट आहे म्हणून हे पितरांचं उष्ट खायला लागले. अशी पितर सुद्धा ज्ञानोबाऱ्यांनी त्यावेळेस आणली. ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर सगळ्यांनी दंडवत केला. परत एकदा ज्ञानोबाऱ्यांची पालखी काढली. आणि आता 100% डोळे पैठण मधल्या ब्राह्मणांचे उघडले होते. पैठण मधल्या ब्राह्मणांचे उघडले होते. सगळ्यांनी ज्ञानोबाऱ्यांना मानलेलं आहे. पुढे अशा अनेक कथेत बरेच दिवस अशा पंक्ती झाल्यानंतर ज्ञानोबाराय पुढे पुढचा असा काळ आहे की बरेच दिवस आपल्या पुढे नंतर कृष्णाजी पंत देवकुड्याच्या घरी राहिल्यानंतर एक दिवस त्यांनीच निरोप घेतला. आता आम्हाला पुढचं कार्य करायचंय, जगाच्या कल्याणार्थ कार्य करायचंय. आजोबा आम्ही येतो. मग आजोबाचा निरोप घेतला. कृष्णाजी पंत सोडत नव्हते. बाळांनो तुमचं होईल कसं रे, तुम्हाला जग मानेल का. पैठणवासियांना माहित आहे, पण जगातल्या लोकांना काय माहित आहे. म्हणून निघाल्यानंतर पुढे गेले. पुढे जाणार होते म्हणे कुठे, तर नेवासाच्या दिशेने जाणार होते. पण नेवासाच्या दिशेने जाताना भगवान परमात्म्याचं पुढे एक मध्ये राहुरी नावाचा तालुका आहे. पैठणवरून निघाले आणि नेवास्याला जाताना राहुरी तालुका आहे. राहुरी तालुका आहे. नगर जिल्ह्यामधला राहुरी तालुका आता सध्या तालुका आहे. राहुरी नावाचं गाव आहे. त्या राहुरीला देवाचा एक अवतार आहे, मोहिनी राज म्हणून अवतार आहे. मोहिनी राज म्हणजे भगवान परमात्म्याने समुद्र मंथनाच्या वेळेस मोहिनीचं रूप घेतलं होतं. तसं त्या मोहिनीचा तिथं मंदिर आहे. मोहिनी राज राहुरीला. त्या मोहिनी राजाच्या दर्शनाला गेले. मधून येत असताना नेवासाला जायचं ठरवलं. म्हणजे नेवासालाच का, तर आपेगावला त्यांना समोर जायचं होतं. पुढे काही उत्कर्ष करायचा होता, काही ग्रंथ रचायची होती. म्हणून ज्ञानोबाऱ्या निघाले. पुढे जात असताना ते मोहिनी राजाकडे गेले. आता हे मोहिनी राजाची मोठी कथा आहे नाही का. ते समुद्र मंथनाच्या वेळेस त्या वासुकीचा दोर केलेला आहे, समुद्राचं दधी केलेलं आहे, मेरू पर्वताची रवी केलेली आहे. एकीकडून देव ओढत होते, एकीकडून दैत्य ओढत होते. आणि तेवढ्यात त्यातून काही पदार्थ निघाले. मग ऐरावत आला. ऐरावतानंतर कल्पवृक्ष आला. अशी अनेक सामुग्री निघायला लागले. आणि शेवटी ज्याच्यासाठी समुद्र मंथन झालं तो अमृत कुंभ बाहेर आला. जसा अमृत कुंभ बाहेर आला तसा देवाचे दैत्यांचे भांडण सुरू झाले. मग आता यांचा काय निपटवारा करायचा म्हणून देवांनी एक अवतार घेतला, तो मोहिनी अवतार. म्हणजे देव एक सुंदर अप्सरेसारखं थटले. देवाने एका स्त्रीचं रूप घेतलं. एवढी सुंदर, आता देवच एवढा सुंदर आहे आणि त्याने जर स्त्रीचं रूप घेतल्यानंतर तो किती सुंदर असेल. देव किती सुंदर आहे. तुकोबारे म्हणतात ना, सुंदर ते ध्यान. म्हणा बरं एकदा, सुंदर ते ध्यान. ह्याच्या सुंदर ते ध्यान. पुढचं म्हणा ना, सुंदर ते ध्यान. करकटावरी तुळशी हार गळा, आवडी निरंतर, मकर कुंडली, कंठी कौसुभमणी, तुका म्हणे माझे, पायी न श्रीमुख, तुळशी हार गळा. किती सुंदर आहे पंढरपूरचा देव. आई पंढरपूरचा देव सुंदर आहे का नाही. काय सुंदर म्हणता, काळा डक्त आहे. किती काळा आहे तुम्ही सुंदर म्हणता. तुकोबर आहे सुंदर म्हणता. विचारा तुकोबर आहे ना, का तुकोबर आहे तुम्ही देवाला सुंदर का म्हणता हो. तो दिसायला प्युअर सळकच्या डांबरेसारखा काळा आहे का नाही. देव काळा आहे का नाही. मग देवाला तरी सुंदर का म्हणत असतील बरं संत. याला व्यतिरेकी प्रधानता म्हणतात. सुंदर नसताना सुंदर म्हणावं. खरंच देव सुंदर आहे. तुमचं काय म्हणणं आहे. देव सुंदर आहे का. बरं आहे तर कशानं सुंदर आहे सांगा.
आज पेपरच बसला जाग्यावर. दिनकर पाटील बापा बापा मनान सुंदर आहे का तो? काही जणांना मारते आणि काही जणांना राखते. तो का मनान सुंदर आहे का? बर देव सुंदर आहे. संत म्हणतात देव सुंदर आहे. सांगू तुमची आमची सुंदरतेची व्याख्या काय आहे? देव सुंदर कसा आहे सांगतो. तुमची आमची सुंदरतेची व्याख्या काय आहे? तुम्ही आम्ही सुंदर कशाला म्हणतो? गोरा दिसणारा त्याला आपण काय म्हणतो? बोला ना जरा. गोरा दिसणारा त्याला आपण काय म्हणतो? सुंदर. जो गोरा दिसतो त्याला आपण सुंदर म्हणतो. काळ्याला आपण सुंदर म्हणत नाही. तुमची आमची ही व्याख्या आहे. पण शास्त्रकर्ते असं म्हणतात काय? शरीरस्यम अलंकृत्या तदा वै भवत सुंदरम. ऐका, त्याला सुंदर म्हणा. कोणाला? शास्त्रकर्ते म्हणतात गोरा आहे त्याला सुंदर नाही, काळा आहे त्याला असुंदर आहे असं नाही. सुंदरतेची व्याख्या रंगावरून नाही. जगाच्या पाठीवर दोनच रंग आहेत. अहो गोऱ्याला जर सुंदर म्हटलं असतं तर वेस्ट इंडिजच्या लोकांना मग काय म्हटलं असतं आपण? वेस्ट इंडिजच्या लोकांना गोरा रंग सुंदर वाटत नाही, काळा रंग सुंदर वाटतो. तिकडचे लोक जेवढा काळा असला तेवढा त्याला सुंदर म्हणतात. साऊथचे लोक जेवढा गोरा असला तेवढा त्याला सुंदर म्हणतात. सुंदरतेच्या ज्याच्या त्याच्या व्याख्या वेगळ्या आहेत. सांगू, जो सगळ्यांना आवडतो त्याला सुंदर म्हणतात. सगळ्यांना आवडतो त्याला सुंदर म्हणतात. तुम्ही म्हणाल कसं काय? देव सगळ्यांना आवडतो. सगळ्यांना सांगा कोणाला नाही आवडत? माणसांना आवडतो, स्त्रियांना आवडतो. कोणाला नाही आवडत? कोणाला नाही आवडत? गायींना वृंदावनातल्या आवडत होता, वासरांना आवडत होता. काय? तृण चारा चरू विसरली, गायी व्याघ्रे एकेटाई झाली, वैर भाव समूळ विसरली. ज्याला पाहिल्याने गायीन वाघ एका ठिकाणी थांबतात एवढी याची सुंदरता आहे. पहिलं कारण. दुसरं कारण सांगतो. देव किती सुंदर आहे. सुंदरतेची व्याख्या ती आहे, जो गोरा आणि काळा आहे हे सुंदर नाही. ज्याच्या शरीराचे अवयव ज्याच्या त्या ठिकाणी तेवढ्याच रेषेत असणं त्याला सुंदर म्हणतात. एखादी व्यक्ती दिसायला सुंदर नसते, म्हणजे एखादा दिसायला गोरा नसतो, सावळाच असतो, पण लोक म्हणतात ना, पा किती पाणी. असा एक शब्द आहे की तुमच्याकडे, पाणी तेज आहे म्हणतात. असा तेज आहे दिसायला. सावळाच असतो पण त्याचे शरीराचे अवयव असे नक्षीदार असतात. आणि एखादा असतात ते म्हणतात काय ते पांढरं भुसुक आहे म्हणतात. पांढरं भुसुक आहे म्हणतात. लय पांढरं भुसुकही आवडत नाही लोकांना. ते व्याख्या कशी आहे? ज्याचे ते अलंकार म्हणजे ज्याचे अवयव ज्याच्या त्या ठिकाणी व्यवस्थित असणं याला सुंदर म्हणतात. आता पांडुरंगाचे अवयव पहा. नाक त्याचं ना जास्त मोठं आहे ना लहान आहे. नाही तर काय काय काही लोकांचे नाक असतात. दिसायला लय गोरा, नाक पाहिलं तर असं वाटते अरे रे 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 रे. एमएससी वाले बोलून तार ओढले जसं असं वाटते ते तसं. आणि काही काही लोकांचे नाक. माणसं एक बोलू का, आपल्या चेहऱ्याची सुंदरता नाकावर आहे. चेहऱ्याची सुंदरता काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेली. तुकोबारांचं प्रमाण. चेहऱ्याची सुंदरता नाकावर आहे. नाक लय बसकही नसावं, नाक लय असं मोठंही नसावं. आता आपापल्या नाकाकडे घरी गेल्यावर पाहिजे. आता नाक लय असं बसकही नसावं, लय मोठंही नसावं दादा. हा ते नाकलंय असं मोठंही नसावं आणि त्याच्याहून जेसीबी गेलेलाही नसावा. नाकाची सुंदरता. देवाचे नाक पहा, काय सुंदर नाक आहे माझ्या पांडुरंगाचं. नाक पहा एकदा त्या पांडुरंगाचं. डोळे पहा, डोळे ना घारे आहेत ना काळे आहेत, एवढे सुंदर डोळे आहेत पांडुरंगाचे. त्या देवाचं कपाळ पहा, त्या पांडुरंगाची हनवटी पहा, त्या पांडुरंगाचे ओठ पहा, त्या पांडुरंगाचे कान पहा, त्या पांडुरंगाचं स्मित पहा, त्या पांडुरंगाचे हात पहा, त्या देवाचे कंबर पहा, त्या देवाचे पाय पहा. जगाच्या पाठीवर देवासारखा सुंदर नाही.
तिसरं कारण सांगतो सुंदर कोणाला म्हणायचं. ऐका, अलंकारम अलंकृष्यात. ज्याच्या अंगावर अलंकार घातल्याने त्याला सुंदरता येते तो सुंदर नाही. स्त्रिया शरीरावर अलंकार घालतात तर त्या अलंकाराने स्त्रियाला सुंदरता येते. अलंकार आपण अंगावर घातले तर आपल्याला सुंदरता येते. ज्याने अलंकार अंगावर शरीरावर परिधान केल्याने त्याला सुंदरता येते तो सुंदर नाही. अलंकार परिधान केल्यावर ज्याच्यामुळे अलंकाराला सुंदरता येते जगाच्या पाठीवर तो सुंदर आहे. आणि असा माझा देवच आहे. देवाच्या अंगावर जर तुम्ही कदाचित दिवाळीच्या वेळेला, या वर्षी आम्ही दिवाळीला दर्शन केलं देवाचं 1 तारखेला. दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही देवाच्या मंदिरात गेले, देवाचे अलंकार जर रुक्मिणी मातेचे देवाचे पाहिले तर असं वाटते की या अलंकाराला सुंदरता देवाच्या अंगावर असण्याने, हे देवाच्या अंगाच्या बाहेर होते तोपर्यंत यांना सुंदरता नव्हती. अलंकाराने सुद्धा, अलंकाराला सुद्धा तो सुंदर करू शकतो असा जगाच्या पाठीवरचा माझा देव सुंदर आहे. म्हणून सुंदर देव आहे असं मोहिनी रूप घेतलं होतं. सुंदर गेलो दुसरीकडे होता आपण. सुंदर देव मोहिनी रूप घेतलं होतं. ते म्हणत होते असं करा, मग ते मोहिनी रूप घेतलं. ते देव म्हणत होते अमृत कुंभ आम्हाला द्या. ते दैत्य म्हणत होते आम्हाला द्या. बीजेपी म्हणत होती इकडे, काँग्रेस म्हणत होती तिकडे. बीजेपी म्हणत होती, आता देव कोण दैत्य कोण ते तुम्ही तुमचं ठरवा. हा, ते म्हणत होते इकडे, ते म्हणत होते तिकडे. देव म्हणत होते इकडे, दैत्य म्हणत होते इकडे. इकडे बीजेपी, ते पहा ते आता जमलं तर तुम्हाला. हा, मग ते झालं असं सुरू. ते म्हणत होते, मग भांडणात तेवढ्यात देव आलेच रूप घेऊन, नाही का. काय मस्त ताल वाजवत देव आले, नाही का. नृत्य करत आले होते, नाही का. महाराज नृत्य करत करत ठोमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया, देव आले नाचत, नृत्य करत आले. वाद्य वाजत होते, नैसर्गिक नृत्य सुरू होतं. नृत्य करत होते, देव मोहिनीचं रूप घेऊन आलेले. आणि तेवढ्यात देवाला पाहिल्यानंतर दैत्य म्हटले, अरे वा काय सुंदर स्त्री आहे म्हणे. कुठून आली असेल, काय आली असेल माहित नाही. देवी देवतांचं, दैत्यांचं देव सुद्धा मोहित झाले. देव सुद्धा त्या रूपावर मोहित झाले. इंद्र ते आला, इंद्राला कानात सांगितलं, ए बाबा तू अमृत कुंभाकडे जाय, तुझं इकडे काम नाही. मग ते सगळे त्या मोहिनीकडे आले. ते दैत्य म्हणायला लागले, सुंदरी कोण आहेस तू, कुठून कोण्या ग्रहावरून आलीस, एवढी सुंदर स्त्री तर आम्ही आमच्या जीवनात पाहिली नाही. कोण आहेस तू. माझं नाव मोहिनी आहे. मोहिनी पिक्चर मधली नाही, माझं नाव मोहिनी आहे म्हणे. माझं नाव मोहिनी आहे. बरं बरं बरं, मग एक करशील का तू ना, आम्हाला हे आमच्याजवळ अमृत कुंभ आहे याचा वाटप करून दे. ठीक आहे, वाटपच करायचं. काय करायचं म्हणे, नाही इकडून दैत्याची पंगत बसेल, इकडून देवांची पंगत बसेल, आणि यांना सारखं सांग्रह अमृत द्यायचं. ठीक आहे म्हणे, त्यासाठी तर आलो होतो मी. मग ते मोहिनीने, देवाने, भगवंताने, महाविष्णूने ते घेतलं अमृत कुंभ. दैत्याच्या देवांना असं अमृत द्यायची आणि लगेच घट बदलायचा त्यातल्या त्यात, आणि फक्त शरबत म्हणून त्या दैत्यांना पाजायचं आणि अमृत देवांना पाजायचं. असं कळालं. पुढे ही कथा झाली. मग त्या
राधे राधे घनश्याम राधे 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 श्याम राधे 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 घनश्याम राधे 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 घनश्याम राधे राधे कुंज में विराजे घनश्याम राधे राधे जय हो श्याम राधे राधे कुंज में विराजे घनश्याम राधे राधे कुंज में विराजे श्याम राधे 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 घनश्याम राधे 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 श्याम राधे 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 घनश्याम राधे 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 घनश्याम राधे राधे कुंज में विराजे घनश्याम राधे राधे कुंज में विराजे श्याम राधे राधे कुंज में विराजे घनश्याम राधे राधे कुंज में विराजे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. देव आणि दैत्य एका पंक्तीला बसले असताना देवाला त्यांनी अमृत वाढलं आणि दैत्यांना शरबत म्हणून पाणी वाढलं आणि वाढल्यानंतर एका दैत्याला त्यातल्या राहू दैत्याला कळालं. ते राहूला कळालं तो राहू येऊन देवाच्या लाईनमध्ये बसला आणि त्या राहूने काय केलं म्हणे ते अमृत कुंभ देवाच्या लक्षात आलं. अरे म्हणे आपल्या पंक्तीत बसला. तेवढ्यात मोहिनीने आपलं मूळ स्वरूप विष्णू स्वरूप धारण केलं आणि आपल्या हातामधलं चक्र राहू पळायला लागला. त्या राहूची मान कापली म्हणून त्या गावचं नाव आहे राहुरी. जिथं राहूचं मुंडकं पडलं त्या गावचं नाव आहे राहुरी. त्या गाव तिथूनच त्याच ठिकाणी मोहिनी म्हणजे भगवान मोहिनी परमात्मा अदृश्य झाले. त्या राहुरीवरून निघाले. पुढे जात असताना नेवाशा नगरीत आले. नेवाशाला यायचं होतं. ज्ञानोबांनी ज्या गावाला ज्ञानेश्वरी लिहिली ते हे गाव आहे. या गावात आले. आपेगावाजवळच छोट्याशा अंतरावर हे नेवासा नावाचं गाव आहे. या गावामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर थोडीशी 4 वाजताची वेळ होती. 4 वाजता संध्याकाळच्या वेळेला थोडी दुपारच्या नंतर गावातून एक प्रेत यात्रा सुरू होती. एक प्रेत येत होतं. त्याच्या मागे त्यांच्या आप्तवर्ग होता. स्वकीय सजीव होते. ते त्यांना अंत्यविधीसाठी आले होते. बरेच लोक होती. पहिल्यांदा सती जाण्याची पद्धत होती. म्हणजे पती जर वारला तर पत्नीला त्याच पतीच्या चितेमध्ये तिचा अग्निडाग देण्यात येत होता. तिला ते त्यावेळेस सती जात असताना सौभाग्यवतीचे अलंकार परिधान करण्यात येत होते. असा हा जुना काळ होता. पण सती पद्धत बऱ्याच थोर महापुरुषांनी आता अलीकडच्या काळामध्ये ती बंद झाली. जवळजवळ 100 वर्ष ते 150-200 वर्षाच्या आधी सती पद्धत बंद झाली. ती सती पद्धत रामराजापासून बंद झाली. त्याचे अनेक उदाहरणही आधी सांगतात. सती पद्धत बंद झाली. जी झाली ती चांगलंच आहे. कारण प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा स्वतंत्र अधिकार आहे. प्रत्येकाला आपलं जीवन स्वमताने जगण्याचा अधिकार आहे. पण त्या स्वमताने जीवन जगण्याचा अधिकार जरी असला तरी तो शास्त्राच्या आणि नियमाच्या चाकोरीत असावा हे तेवढंच खरं आहे. म्हणून सती पद्धत होती. सती जायला निघाली. ती पत्नी आणि पतीचं प्रेत समोर होतं. मागे तिला काही स्त्रिया तिला धरून चालवत होत्या. तिला हिरव्या रंगाची साडी घातलेली होती. सौभाग्यवतीचे अलंकार होते. हिरवा चुडा तिच्या हातात होता. कपाळवरून तिला मळवटात कुंकू लिहिलेलं होतं. तिला वेणीफणी केलेली होती. अलंकार तिच्या अंगावर परिधान केलेले होते. आता ही स्त्री जाणार आहे. किती मोठा विदारक प्रसंग आहे. जिवंत माणसाला एका 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 काय म्हणतात त्याला त्या सरणावर बसावं लागत होतं. जळत्या अग्नीवर जिवंत माणसाला स्वतः समोर जळावं लागत होतं. किती विदारक प्रसंग असेल. तेवढ्यात ज्ञानोबारायांची ही दिंडी आली होती. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई रेडा सोबत होता आणि काही पैठणचे ब्राह्मण सुद्धा सोबत होते. दिंडी म्हणून आले. दिंडी सोबत होते. नामस्मरण सुरू होतं. विठ्ठल 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 नाही का सकाळी आपण करतो ना.
विठ्ठल 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 विठ्ठल. जे येत नाही ते आता करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हा विठ्ठल 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 विठ्ठल. गाडी गाडी. विठ्ठल 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 विठ्ठल. हे विठ्ठल 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 विठ्ठल. हरी हरी विठ्ठल 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 विठ्ठल. भजन करत करत ही दिंडी आली. ज्ञानोबाराय आदी भावंडां सर्व लोक काही सोबत होती. भजन करता करता विठ्ठल विठ्ठलच्या दिंडीचा आवाज. समोरून काहीतरी दिंडी सुरू आहे. समोरून काहीतरी दिंडी सुरू आहे. म्हणून त्या सुवासीन सती जाणाऱ्या त्या सुवासी स्त्रीने, जिचा पती वारलेला आहे, सौभाग्याचे अलंकार आहेत तिच्या अंगावर, त्या स्त्रीने विचार केला आता आपल्याला मरायचं जाय तर एखाद्या महात्म्याचं दर्शन करून तरी मरू. काही काही लोकांना मरता मरता पण परमार्थ आठवत नाही, नाही का? लय ते मग दुसरीकडे जाते ते लय मरता मरता परमार्थ आठवत नाही. एक म्हातारो जीवनभर त्यानं देवाचं नाव घेतलं नाही. पोत शिवा म्हणायचं का नाही, आपण पोत शिवायचं म्हण, ते पोत शिवा पण म्हणे नाही. कारण का शिवा म्हटलं तर शिवाचं नाव येईल. तर ते म्हणे त्या पोटच्याला टाचा मारा म्हणे, टाचा मारा. म्हणजे एवढं कट्टर होतं. मग असं म्हातार शेवटी बाजीवर पडलं. मग त्याला झालं ते निमोनिया, कफ निमोनिया म्हणजे कफ दाटला त्याला. आणि मग ते कफ दाटला, तसं करायला लागलं. आणि मग ते पोरेल म्हणे काहीतरी इशारा करे, असं करा तसं करा. आणि एक दिवस ते काय झालं त्याला, ते म्हणे वाह के वाह के. ते पोरं जरा पारमार्थिक होते पण हे जरा खंतड होतं. ते म्हणे वाह के वाह के. पोरं नेमकेच काकड्यातून आलते घरी कार्तिकच्या. वाह के. मग ते पोरायला वाटलं बाबाला काहीतरी देवाचं नाव घ्यायचंय, बाबाला वासुदेव केशव वासुदेव वाह वासुदेव के केशव म्हणायचंय असं त्यांना वाटलं. त्याला वाटलं बरं आहे, डॉक्टरला बोलवलं पाहिजे. डॉक्टरला बोलवलं. म्हणजे डॉक्टर साहेब माझ्या बाबाला काहीतरी बोलायचंय म्हणे. नेमाळे डॉक्टर आहेत ना आपले, तशा चांगल्या डॉक्टरला बोलवलं जे वारकरी आहेत. वाह के म्हणे ठीक आहे म्हणे, तुमच्या बाबाला असंच काहीतरी बोलायचं आहे म्हणे. पण म्हटले बा 2 लाख रुपये लागतात म्हणे बोलवायचे, कारण ते कफ दाटलेला ते मशनी आणायचे आहेत असं तसं म्हणे. हे पा साहेब 2 लाख सोडून 2.5 लाख जाऊ द्या, पण म्हाताऱ्याने देवाचं नाव जीवनभर घेतलं नाही. मरता मरता का होईना एकदा तर देवाचं नाव घेते का नाही. काही करा म्हणे, 2-2.5 लाख रुपये खर्च होऊ द्या, पण तेवढं तुम्ही करा. 2 लाख रुपये खर्च केला. म्हातारं घरी आणलं. म्हणे बाबा आता म्हणा ना वासुदेव केशव, म्हणा ना वासुदेव केशव. ते म्हातारं म्हणे अरे पोरो, मी तुम्हाला म्हणू म्हणे ते वासरू केरसुनी खाते. केरसुनी समजली का? फळा फळा. ते वासरू केरसुनी खाते म्हणे. मी तुम्हाला सांगत होतो वा म्हणजे वासरू आणि के म्हणजे केरसुनी. लेको म्हणे 2 लाख खर्च केले म्हणे तुम्ही एवढ्यासाठी म्हणे. काही काही लोक नाही का नाही का. मी नेहमी सांगतो चोखोबाराय गेले आणि चोखोबारायची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. चोखोबारायची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. काही काही लोकांची थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. मोठी कठीण प्रसंग आहे. प्रेत निघालेलं पण आपल्या अंतकाळी काहीतरी व्हावं बा. आपण आता जातोय आणि आपल्याला काहीतरी भगवत चिंतन व्हावं. कोणीतरी महात्मा आहेत, ज्ञानोबारांची ख्याती तोवर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गेली होती की यांनी रेडा बोलवला, यांनी पित्र जेवायला आणलीत, हेच आहेत ते ज्ञानोबाराय असं म्हटल्यानंतर त्या मातेने समोर गेली
आणि ते सौभाग्यवतीचे अलंकार पाहिले. ज्ञानोबारांनी त्यांना आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव. मरायचं होतं, रडता रडता ती म्हणत होती, माऊली सौभाग्यवती भव या जन्मातला का पुढच्या जन्मातला? माऊली म्हटले याच जन्मातला आई. मग ही जी प्रेत यात्रा निघाली ना, ही जी तिरडी दिसते लोकांच्या खांद्यावर, ही माझ्याच पतीची, आणि तुम्ही मला सौभाग्यवती कसं म्हणता? कसं म्हणतात ज्ञानोबाराय? ज्ञानोबाराय म्हटले आम्ही बोलतो तो शब्द आहे, कारण आम्ही खोटं कधी बोलत नाही. ज्ञानोबारांची ओवी आहे, माझिया सत्यवादाचे तप. आम्ही खोटं कधी बोललो आम्हाला माहित नाही, पण आम्ही खरं किती बोललो ते सांगतो. माझिया सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प आम्ही खरं बोललो. तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. सत्य बोलण्यासारखं पुण्य जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. वाणीतून बोललेली गोष्ट होणं हे कशाने होतं? सत्य बोलण्याने होतं. तुम्हाला एक सांगू का, तुकोबारांनी कधी कधी याचा उल्लेख केला. तुकोबारांना गाथ्यामध्ये सर्वात जास्त तिटकारा खोटा बोलणाऱ्यांचा आहे. तुकोबारे म्हणतात फक्त 1 वर्ष सत्य बोलण्याचं तप करा, 1 वर्ष खोटच बोलू नका. किती वर्ष? किती? 1 घंटा नाही म्हणत, 1 वर्ष खोटं बोलू नका. 1 वर्षानंतर जर तुम्ही मुखातून गोष्ट काढाल तर ती खरी झाल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य बोलण्याचं तप आहे. संतत्व म्हणजे काय? संत बोलतात ते होतं म्हणजे काय होतं? तर त्यांच्या वाणीला असत्य कधी शिवलेलं नसतं, म्हणूनच ते बोलेल ते होतं. आई आम्ही कधी खोटच बोलत नाही. आम्ही बोललो तू सौभाग्यवती आहेस, ठेव तुझ्या पतीची तिरडी खाली ठेवली. काय नाव याचं? म्हणे सच्चिदानंद नाव होतं. नाव काय होतं? सच्चिदानंद. अरे म्हणे सच्चिदानंद तर कधीच मरत नाही. सच्चित आनंद, जो सत्स्वरूप आहे, जो चित स्वरूप आहे, जो आनंद स्वरूप आहे, असा भगवान परमात्माच आहे, तो कधी कसा मरेल? असं म्हटल्यानंतर ज्ञानोबारांनी ते 3 वेळेस त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरावा. खोटं नाही बोलणार. ज्ञानोबारांच्या चरित्रात आलेली कथा आहे. संत नेहमी सांगतात, भक्ती विजयात सुद्धा संत महिपती बाबा बोलतात की ज्ञानोबारांनी 3 वेळेस त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि असं झोपीतून मनुष्य जागी व्हावा, तसं सच्चिदानंद महाराज म्हणजे सच्चिदानंद बाबा हे जागे झाले त्या तिरडीवरून. मग सर्वांनी ज्ञानोबारांचा जय जयकार केला. सगळी लोक अवाक झाली. पाहुणे मंडळी बघित होती. असं म्हणतात ना, बाळा पोटे माहेरी गेलं, बाळा पोटे माहेरी गेलं, बाळा पोटे माहेरी गेलं, बाळा पोटे मेला माणूस जित उठविलं, मेले माणूस जित उठविलं, मेले माणूस मेले वेळ काळा ते ग्रासील, वेळ काळा ते ग्रासील. कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. संत त्याचं वर्णन करतात, मेलं माणूस जिथं उठविलं, मेलेल्या माणसाला जिवंत केलं. ज्ञानोबारांचा पुरावा आहे. कर्तुम अन्यथा कर्तुम, तिन्ही शक्ती सामर्थ्य ज्यांच्याकडे आहेत ते संत आहेत. ते नैसर्गिक क्रियेला सुद्धा बदलवू शकतात, ते देवाचा कालचक्र सुद्धा थांबवू शकतात, असे संत आहेत. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य संतांना आहे. ज्ञानोबारांनी मेलेल्या माणसाला जिवंत केलं. नाव आहे सच्चिदानंद. झोपेतून तिरडीवरून उठला, बघितलं काय झालं म्हणे, मला इथं का आणलं? तुम्ही मेले होते महाराज, तुम्हाला स्मशानभूमीकडे चालवलं होतं, मग जिवंत कोणी केलं? हे बघा ज्ञानमूर्ती ज्ञानदेव आहेत, यांनी तुम्हाला जिवंत केलं. माऊली तुम्ही मला जिवंत केलं, आजपासून माझा हा नवीन जन्म आहे. मी मेलो होतो, आता माझा नवीन जन्म झाला. आता माझा सर्व जन्म तुमच्याच चरणावर मी ओवाळून टाकतो. आणि पुढे ज्ञानोबारांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली, ती ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम या सच्चिदानंद बाबांनी केलं. हेच ते सच्चिदानंद बाबा आहेत. ज्ञानोबाराय पुढे सांगतात संत, नाही का, शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे,
सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. चांगलं अक्षर होतं सच्चिदानंद बाबाचं. म्हणून काय भाग्यवान असतील सच्चिदानंद बाबा की ज्ञानोबाऱ्यांच्या पुढे, समाधीच्या पुढे, ज्ञानोबाऱ्यांनी समाधी घेत असताना पुढे ठेविली ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाऱ्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी होती आणि ती ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांच्या अक्षरातली होती. काय भाग्य असेल त्या सच्चिदानंद बाबांचं. ज्ञानोबाऱ्यांचे शब्द टिपण्याचं भाग्य त्यांच्या जीवनात आलं. ते सच्चिदानंद बाबा आहेत. आणि काय झालं, सगळे पाहुणे रावणे मंडळी बघत होती आणि मग त्या गावात म्हणजे नेवाशात शिरायचं होतं. नेवाशाला गेलेत ना की मोहिनी राजाचं नेवाशाला मंदिर आहे. राहुरीला त्या राहूचं मुंडकं उडवलं आणि ती मोहिनी राज नेवाशाला आले होते. नेवाशाला गेलेत ना तुम्ही कदाचित, तर नेवाशाला मोहिनी राजाचं मंदिर आहे. ही सगळी कथा महाराष्ट्रातली सांगतोय. आपल्याला महाराष्ट्राचे बाहेर ज्ञानोबाराय गेले हे दाखवायचंय, पण त्या कथा पुढे आहेत. ऐका, मोहिनी राजाचं. मग मोहिनी राजाच्या मंदिराकडे जायचं होतं. मोहिनी राजाचं मंदिर पण भरगतचं आबाळ भरून आलं. अवकाळी पाऊस आला. तेवढ्यात अवकाळी पावसात भरगतचा आपाळ, वारा सुटायला लागला. कडकडात वीज कडकड करायला लागल्या. कडकड 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 विजा वाजत होत्या. सगळी लोक आवाक झाली. म्हणे आता लपायचं कुठे, लपायचं कुठे, लपायचं कुठे. म्हणून समोर एक मस्जिद होती. त्या मस्जिदीत सर्व हे वारकरी लोक गेले. समोर एक मस्जिद होती. त्या मस्जिदीमध्ये वारकरी लोक गेले. तिथं ते होतेच अशा हजाव पुन्हा नाही का, ते होतेच तिथं. मुळात त्या अल्लाह शब्दाचा अर्थ आहे आई. त्यांची ती आई असेल नाही का, ते स्वर मोठा केला नाही का. ते तिथं तो फकीर बसलेला होता. तो फकीर म्हणायला लागला, निकलो यहाँ से, निकलो यहाँ से, ए हिंदू निकलो यहाँ से, ये मस्जिद तुम्हारी नहीं, अरे ये तुम्हारा मंदिर नहीं, निकलो 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 यहाँ से, अरे हिंदू की नहीं, कहाँ घुस रहे हो. ते मला काही लय हिंदी येत नाही बरं. माई हिंदी कशी आहे, खेत में गया वावरातून आया, अशी हिंदी आहे. ते जरांगे साहेबासारखे आहे नाही का, हम भाकरी लेकर जाएंगे आणि पैदलच जाएंगे. ते जरांगे साहेब नाही का, ते हिंदी बोलतात. मनोज जरांगे, मोठं नाव झालं महाराष्ट्रात. मनोज जरांगेचं फार मोठं नाव झालं. काय करता आपण, म्हाताऱ्याला सोडत नाही ते. सोसाट्याचा पाऊस आला ना, आल्यानंतर मग ते मस्जिदीत शिरले. मस्जिदीत शिरल्यानंतर तो फकीर म्हणायला लागला, निकलो निकलो निकलो. एक सांगू का, बरीच आपली जुनी मंदिरं, मोदी साहेबाची कृपा आहे आपल्यावर. आपला राम फक्त 14 वर्षच नाही तर हजारो वर्ष झाले आपला राम वनवासात होता. पण तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. 2024 मध्ये जिवंत असणारी लोक भाग्यवान आहेत की त्यांना राम मंदिराचा जीर्णोद्धार पाहता आला आणि हजारो वर्ष वनवासात असणारा माझा राम अयोध्येच्या मंदिरात आला. एकदा मोदी साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा वाजवा. या वर्षी जर लिहितो, मी डायरेक्ट बोलतो इथून, काही काळजी नाही मला. तुम्ही कोण्या पक्षाचे मला काही घेणदेण नाही आणि तुमच्या 2-4 मतावर काही पलटही होणार नाही. पण मला बोलू द्या, तुम्ही जर यावर्षी बीजेपीला आणि बीजेपीचं समर्थन करणाऱ्या पक्षाला जर मतदान केलं नाही ना, तर तुमच्या एवढं पापी या जगात कोणी नाही. कारण माझा राम त्या बीजेपी मुळेच आज मला माझ्या मंदिरात दिसतोय. नाही का, ते पद गाजत होतच नाही का, ते पद गाजत होतं नाही. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे, ताड़ी ताड़ी हाथ पर, हाँ. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे, राम आएंगे. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे. शबरी म्हणायची. सगळ्या लोकांनी दिवाळी साजरी केली यावर्षी. माझे प्रभू अयोध्येला मंदिरात आले. राम आएंगे तो अंगना सजाओगे, राम आएंगे तो अंगना सजाओगे. ताली वाजवा म्हणा सर्वांनी. राम आएंगे तो अंगना सजाओगे, राम आएंगे तो अंगना सजाओगे. हाथों से खिलाऊंगी, मीठे मीठे बेर हाथों से खिलाऊंगी. हाँ, मेरे झोपड़े के भाग खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़े के भाग खुल जाएंगे राम आएंगे. हाँ, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे.
आहे, नाहीतर आपल्याला आधी म्हणावं लागत होतं 2024च्या आधी. बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. जय हो. नस नस में जो खून बहे है, खून तुम्हारे नाम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. हम तेरे दीवाने आए जलवा दिखाने, पूरा करेंगे काम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम. बनाएंगे मंदिर, बनाएंगे हाँ, पहिले म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर. आता बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. चला असू द्या. झाल्या झोपा. अरे झोपून काय होणार आहे रे निकेश. मग ते मस्जिद मध्ये नाही का, मस्जिद तो फकीर म्हटला निकलो यहाँ से, निकलो यहाँ से, तुम्हारा कुछ काम नहीं इधर, ये हमारी है मस्जिद, हमारी है, हमारी है, हमारी है, हमारी है मस्जिद, हमारी है. निकलो यहाँ से, निकलो यहाँ से, निकलो यहाँ से. नानोबरे म्हटले मस्जिद तेरी. ते गेलो बा, ते त्याला वाटलं एवढे लोक मॅज्युरिटीनं आले, आता हे आपण पडलो एकटं. ते गेलो त्याच्या लोकांना बोलवून, त्यांना आणले ते लोक बोलून, त्यांना आले ते लोक बोलून, ते हजरत भाईन ते सगळे मोहतर भाईन. कृपा आहे आपल्यावर, बीजेपीचं सरकार आहे, नाही तर आता लोक आपलं नाव काही काही राहिलं नसतं. मानाव अमोल आहे तर मानाव अल्लाउद्दीन, याचं नाव मंगेश आहे तर मोहीम, यांचं नाव गोपाल आहे तर गुरबुद्दीन, यांचं नाव सागर आहे तर सल्ला मिया सुलेमान. तुमचं नाव जर आपले महालेखाचं नाव महादेव आहे तर त्यांचं नाव मुकर्रब खुकर्रब असं नाव असतं. आणि तुमचं नाव जनाबाई सखुबाई फुगुबाई नाही फातिमा, कोणाचं मस्तानी, कोणाचं गुरमल फुरमल खरबुल फुरबुल काय ते नाव असतात ते. पण कृपा आहे आपल्यावर, आपले नाव बदलावे असे वाटत नसेल तर. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी. एक शिवबान होते तो हम सबकी सुनता होती थी. छत्रपती शिवराय आदी करून सर्व क्रांतिकारी होते, म्हणून तुम्ही आम्ही जगलोत, नाहीतर तुमचं आमचं काय खरं होतं साहेब, काही खरं नव्हतं. ऐका, मग त्यांनी ते भावकी बोलवली. भावकी चलो निकलो निकलो, ए हिंदू निकलो यहाँ से. ते लोक जास्त आले. ते म्हटले क्यों निकलो. ते म्हणे मस्जिद हमारी है. बोले मस्जिद हमारी है. नानोबारा म्हटले मस्जिद किसकी. बोले हमारी है मस्जिद. बोले आपकी है मस्जिद. कैसी क्या पुरावा है आपके पास कि मस्जिद आपकी है. बोले मस्जिद पुरावा क्या होना, ये मस्जिद तो हमारी है, इधर तो हमारा पीर रहता है, ये मस्जिद तो हमारी है. बोले क्या आपके पास पुरावा है, क्या आपके पास कोई है डॉक्यूमेंट की हमारी है. बोले ये देखो हमारी है, लेकिन बोले ये मस्जिद आपकी है तो मस्जिद को ही पूछो मस्जिद किसकी है. कोण म्हटले. नानोबारे म्हटले तुम्ही म्हणता ना मस्जिद तुमची आहे, मग त्या मस्जिदीला विचारा. अरे क्या फकीर. ते म्हणायला लागले नानोबाऱ्यांना, अरे क्यों साधु, अरे मस्जिद कोई बोलती है क्या, ये तो ईट पत्थर की इमारत है, ये मस्जिद कोई बोलती है क्या. नानोबारे म्हटले क्यों बोलती नहीं, मस्जिद जर तुमची आहे तर का बोलणार नाही. मग म्हटले अरे क्या क्या, चलो निकलो निकलो, ये मत पूछो किसके किसके नहीं. आप बोल रहे, थोड़े 2 मिनट, हम आप बोल रहे एवढा प्रसंग हो. मग म्हटले आप बोल रहे कि मस्जिद हमारी है. मग म्हणे मस्जिद बोलती है क्या. बोलती क्यों नहीं, बोलती है मस्जिद. बोले आप ही बुला के दिखाओ फिर. ते नानोबाऱ्यांना म्हटलं आप ही बुला के दिखाओ मस्जिद को.
उसमें क्या बड़ी बात है, मैं मस्जिद को बुला के दिखाता. मग ज्ञानोबरांनी त्या मस्जिदीला विचारलं, इतिहास साक्ष याला, इतिहासाचे उदाहरण आहेत. मस्जिदीला विचारलं, का ग मस्जिदी तू कोणाची आहेस? त्यावेळेस त्या मस्जिदीनं उत्तर दिलं, मी हिंदूंची आहे, मी हिंदूंची आहे, मी हिंदूंची आहे. आजही नेवासातले मुस्लिम लोक साक्ष देतील की मस्जिद बोलली होती. आजही तिथल्या घटनेत असं नमूद आहे की तिथली मस्जिद बोलली होती, मैं हिंदू की हूं. हे मस्जिदीनं स्वतः उत्तर दिलं. हा प्रसंग नेवासात घडला आणि नंतर प्रभू मोहिनी राजाच्या मंदिरात गेले आणि पुढे मग ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीचं लिखाणाला सुरुवात केली. आता ती ज्ञानेश्वरी कशी आहे, त्या ज्ञानेश्वरीचं लिखाण काय आहे, हा भाग आपण उद्याच्या कथेमध्ये पाहू. खरं तर मोठी माझी परीक्षा सुरू आहे. ज्ञानोबांचं चरित्र मग काय, रात्री ते 1 वाजेपर्यंत ते सगळं चालत होतो, काय बोलायचं काय नाही. म्हणून ही कथा पुढे सविस्तर झाली आणि ज्ञानोबा नेवास्यामध्ये थांबले. पुढे नेवास्यातलं चरित्र, पुढे ज्ञानोबांच्या आणखीनही काही कथा, ज्ञानोबांनी आपल्यासाठी लिहिलेली ज्ञानेश्वरी, मुक्ताबाईंनी केलेली काही जिवंत माणसं. उद्या मुक्ताबाईचाही एक प्रसंग आपल्या कथेत येणार आहे, तो आपण पाहणार आहोत. त्याआधी सर्वांनी 2 मिनिटाचं भजन करायचं आहे. तोपर्यंत आरती लावण्यात येईल. आरती करून सर्वांनी घरी जायचं. हरि बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव मुकुंद बोल केशव माधव मुकुंद